लॉईड धरणाचं पाणी अडवण्यासाठी इंग्रजांनी इसवी सन 1928 मध्ये इथे एक बंधारा बांधला। आज या बंधाराचं रूपांतर मोठ्या धरणामध्ये झालेलं आहे। त्या धरणाला आपण वीर धरण या नावाने ओळखतो। वीर धरणाला 9 दरवाजे असून व या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 10.15 TMC एवढी आहे। महाराष्ट्रातील 2 तालुक्यांच्या सीमेवर हे धरण बांधण्यात आलेलं आहे। त्याविषयी आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि खास करून हे धरण ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, द सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे। तर आज आपण पुरंदर आणि खंडाळा या 2 तालुक्याच्या सीमेवरती बांधलेला वीर धरणाविषयी माहिती पाहणार आहोत आणि खास करून हे धरण आपण ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहोत। तर कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यातील नीरा नदीवर बांधलेलं वीर हे धरण एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक धरण आहे। वीर धरण हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा या 2 तालुक्याच्या सीमेवर वीर गावाजवळ हे धरण स्थित आहे। या धरणाचा इतिहास ब्रिटिश काळाशी जोडलेला आहे। ब्रिटिशांनी इसवी सन 1928 मध्ये नीरा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला नियंत्रण करण्यासाठी इथे एक छोटासा बंधारा बांधला। तुम्हाला समोर जे मुख्य धरण दिसत आहे त्या धरणाच्याच पाठीमागे हा बंधारा आहे। आता पाणी जास्त असल्यामुळे आपल्याला हा बंधारा दिसत नाहीये। ज्यावेळेस वीर धरणातलं पाणी सोडलं जातं त्यावेळेस इंग्रजांनी बांधलेला हा छोटासा बंधारा आपल्याला दिसून येतो। भोर तालुक्यातल्या भाटघर धरणाचं पाणी हे नीरा नदीमध्ये सोडलं जातं। तेच नीरा नदीचं पाणी हे वीर धरणामध्ये येऊन साठलं जातं। ज्यावेळेस वीर धरणातलं पाणी हे सोडलं जातं तर पुन्हा एकदा त्या पाण्याला नीरा नदीचे रूप येते। नीरा नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्रजांनी इसवी सन 1928 मध्ये इथे एक बंधारा बांधला, पण तो बंधारा अपुरा पडू लागला। त्यामुळे काही वर्षांनी आपला भारत देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजेच इसवी सन 1966 मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये जे धरण दिसत आहे ते बांधून पूर्ण झाले आणि इंग्रजांनी बांधलेला जो बंधारा होता तो आहे तसा वीर धरणाच्या पाण्याखाली गेला। वीर धरणाचे बांधकाम इसवी सन 1962 पासून ते 1966 पर्यंत चालू होते। तब्बल 5 वर्षे या धरणाला बांधण्यासाठी लागले। मित्रांनो, जर तुम्हाला हे धरण पाहायचे असेल आणि तुमच्याकडे खासगी गाडी असेल तर गुगल मॅपच्या द्वारे तुम्ही या धरणापर्यंत आरामात पोहोचू शकता आणि जर तुमच्याकडे स्वतःची गाडी नसेल तर वीर धरणापाशी PMT बस सुद्धा जाते। त्याविषयी आपण माहिती पाहूया। तुम्हाला हडपसर गाडीतळपर्यंत पोहोचायचं आहे। गाडीतळवरून तुम्हाला 218 क्रमांकाची बस पकडायची आहे। ही बस तुम्हाला वीर गावापर्यंत सोडेल जिथे श्रीनाथ म्हस्कोबा यांचं मंदिर आहे। त्या ठिकाणावरून वीर धरण हे फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। चालत जायचं म्हणलं तर 1 तास लागेल, पण जर तुम्ही त्या दिशेने जाणाऱ्या स्थानिकांच्या दुचाकीला जर हात केला तर ती लोक तुम्हाला तिथे सोडवतील। मित्रांनो, वीर धरणाची निर्मिती या उद्देशाने केली गेली की या धरणाचा उपयोग वीज निर्मितीसाठी व जलसिंचनासाठी करण्यात यावा, यासाठी हे धरण बांधण्यात आलं। या धरणाला एकूण 9 दरवाजे आहेत, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। या धरणाचे पाणी 2 कालव्यांच्या स्वरूपामध्ये सोडले जाते। या दोन्ही कालव्यांचे महत्त्व वेगवेगळे आहेत। नीरा डावा आणि नीरा उजवा अशी त्या 2 कालव्यांची नावे आहेत।
यापैकी नीरा उजवा कालवा हा खंडाळा, फलटण, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यातून जातो आणि दुसरा म्हणजेच नीरा डावा कालवा हा पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांमधून जातो। मित्रांनो, कालवा म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये कॅनॉल असं म्हणतो, जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। मित्रांनो, वीर धरणाची उंची 35.81 मीटर म्हणजेच 117 फूट एवढी आहे। त्याचबरोबर या धरणाची लांबी 3629 मीटर म्हणजेच 11,906 फूट एवढी आहे। वीर धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 10.15 TMC इतकी आहे, म्हणजेच 10,150 दशलक्ष घनफूट एवढी आहे। मुख्यतः या धरणाचं पाणी हे शेतीसाठी वापरलं जातं, परंतु या धरणातून 9 मेगावॅट एवढी वीज निर्मिती ही केली जाते। वीर धरणाचं सौंदर्य हे पावसाळ्यामध्ये सुंदर, वीर धरणाच्या समोरच राज्यमार्ग क्रमांक सौंदर्य पाहण्यासारखं आहे। वीर धरणामध्ये भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी या 3 धरणाचे पाणी येते। त्यामुळे या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी असली तरी नीरा डाव्या आणि उजवा या कालव्यामध्ये उन्हाळ्यात सुद्धा भरपूर पाणी असतं। लॉईड धरणाचं पाणी अडवण्यासाठी इंग्रजांनी इथे एक बंधारा बांधला, पण इसवी सन 1966 मध्ये इथे मोठं धरण बांधण्यात आलं व त्या धरणाला वीर धरण असे नाव देण्यात आलं। त्या दिवसापासून ते आजपर्यंत आणि इथून पुढे वीर धरण आपल्याला पाणी पुरवठा करत राहील। मित्रांनो, एक दिवस नक्की वेळ काढून हे धरण पाहण्यासाठी या, कारण की हे धरण खूप सुंदर आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी वीर धरणाविषयी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे। होप्स तुम्हाला ती आवडली असेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही द सुमित विजन या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।